कुरिअर बॉयकडून 25 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार. पुण्यातील कोंढव्यात असलेल्या मुलीच्या घरात घुसून अत्याचार केल्याची माहिती. बुधवारी रात्रीचा प्रकार. कोंढव्यात कुरिअर बॉयनं बँकेचं लेटर आल्याचं सांगून आपल्याकडे पेन नसल्याचं सांगत तरुणीकडे पेन मागितलं. तरुणी पेन आणायला गेल्याची संधी साधत आरोपी घरात घुसून केलं दुष्कृत्य. पुण्यातल्या तरुणीवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात 2 जण पोलिसांच्या ताब्यात. आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरू. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं अद्याप महापालिकेचा मिळकत कर भरलेला नाही. 2019 पासून आतापर्यंत तब्बल 27 कोटी रुपये कर थकवल्याची माहिती. कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड. सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभार समोर. 1 तासाहून अधिक वेळ मृतदेह पावसात ठेवून कर्मचारी गायब. ठाणे महापालिका क्षेत्रातील 124 अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई. शिळीमधील 18 अनधिकृत इमारतींवर हातोडा. उर्वरित इमारतींच्या निष्कासनाची कारवाई सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड नगरपालिकेच्या बाहेर असणारी जुनी इमारत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. नाशिकसह परिसरात पावसाची संततधार. गंगापूर धरणातून 3716 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. रामकुंड परिसरात छोटी मोठी मंदिरं पुन्हा पाण्याखाली. दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचं पाणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर. पुरात तरुणांची सुरक्षा रक्षकांसमोर स्टंटबाजी. प्रशासनानं वारंवार आवाहन करत असूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी. विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा. राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा. ड्रग माफिया नवीन चिचकरनं ऑस्ट्रेलियात बेड खरेदी करून केली हायड्रो गांजाची निर्मिती. तस्करीत पोस्टाचे कर्मचारी, पोलिसांचे सहभाग. तर शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही तस्करीसाठी वापर. मुख्यमंत्र्यांची माहिती. हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी. विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर लैंगिक अत्याचार. विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप. हे सरकारचं अपयश असून शक्ती कायदा का लागू करत नाही, वडेट्टीवारांचा सवाल. रायगड जिल्ह्यात एका दिवसात 6 मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती खोटी. पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी विजय वडेट्टीवार यांचे आरोप फेटाळले. ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं गिरगाव चौपाटीवर जलसमाधी आंदोलन. हाकेंचं कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी घेतलं ताब्यात. जालन्यातील देवमूर्ती गावात शेतकऱ्यांकडून विहिरीत उडी मारत आंदोलन. जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.